अहिल्यानगर तत्कालीन नगरपालिकेचे स्वर्गीय माजी उपनगराध्यक्ष कृष्णा जाधव यांच्या स्मरणार्थ माजी नगरसेवक धनंजय जाधव यांनी साई क्रिकेट क्लबच्या वतीने क्रिकेट प्रीमियम लीगचं आयोजन करण्यात आलं होतं। गेल्या 20 दिवसापासून सुरू असलेल्या या क्रिकेट प्रीमियम लीगमध्ये अहिल्यानगर शहरासह जिल्ह्यातील 200 संघांनी सहभाग घेतला होता। अंतिम सामना आज पार पडलाय। हा अंतिम सामना साई द्वारका क्रिकेट क्लब विरुद्ध रायझिंग स्टार असा झाला। यामध्ये साई द्वारका क्रिकेट क्लब विजयी झालं असून प्रथम क्रमांकाचं पारितोषिक शहराचे आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते साई द्वारका क्रिकेट संघाला प्रदान करण्यात आलं। यावेळी कार्यक्रमास शहराचे आमदार संग्राम जगताप, भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अभय अगरकर, केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष दत्ता गाडळकर, माजी नगरसेवक निखिल वारे, मराठा विद्या प्रसारक मंडळाचे ॲडव्होकेट आठरे, सामाजिक कार्यकर्ते जालिंदर बोरुडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। कैलासवासी कृष्णाभाऊ जाधव यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांचे चिरंजीव ॲडव्होकेट धनंजय जाधव आणि जाधव परिवार यांच्या वतीनं हा क्रिकेट सामना गेल्या 5 वर्षापासून लीगच्या माध्यमातून ते या ठिकाणी खेळ राबवत असतात आणि या बक्षीस वितरणाच्या निमित्तानं उपस्थित असलेले आमचे ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट विश्वासराव आठरे पाटील, राजेंद्र बलदोटा, सामाजिक कार्यकर्ते जालिंदर बोरुडे, दत्ता जाधव, निखिलजी वारे नगरसेवक, राजू मामा, पंडित सर आणि या ठिकाणी ज्यांनी सहकार्य केलं ज्ञात अज्ञात अशा सर्व कार्यकर्ते आणि उपस्थित खेळाडू आणि माझ्या बंधूंनी या ठिकाणी खऱ्या अर्थानं धनंजयचं आपण निश्चित अर्थानं त्यांचं टाळ्या वाजवून आपण त्यांना धन्यवाद दिले पाहिजे। कारण जो कोणी खेळाडू जो या मैदानामध्ये खेळतो त्याची सुरुवात, तो जरी टॉपला इंडियाच्या टीम मध्ये जरी गेला तरी त्याची सुरुवात आपल्या ग्राउंड पासून होते आणि या ग्राउंडने अनेक असे मोहरे या ठिकाणी दिलेले आहेत की जे देशावर कबड्डीच्या स्पर्धेमध्ये ज्यांनी देशामध्ये नाव केलेलं आहे असे खेळाडू या ठिकाणी या कॉलेजने निर्माण केलेले, या महाविद्यालयाने निर्माण केलेले, मग ते कोणत्याही विविध खेळ असो परंतु त्या माध्यमातून केलेले आहे। आणि मला या ठिकाणी आवर्जून असं सांगायचं की ही खेळ संस्कृती जी आहे या नगर शहरामध्ये खेळ वाढला पाहिजे, खेळाला चालना मिळाली पाहिजे, चांगले दाते आले पाहिजेत आणि त्या दृष्टिकोनातून हे सरकार जे आहे ते अनुकूल आहे आणि त्यामुळे आपल्याला आता लगेच पाहायला मिळालं की ज्या खो खो स्पर्धेमध्ये जे ज्यांनी आपलं हे केलं, नाव लौकिक कमावला, त्यांना लगेच सरकारनं वेगवेगळ्या माध्यमातून प्रोत्साहन देण्याच्या निमित्तानं या ठिकाणी त्यांना सहकार्य केलेलं आहे। आणि या ठिकाणी मला असं वाटतंय की या ठिकाणी रायझिंग स्टार जे आहे खऱ्या अर्थानं तुम्ही उद्याचे रायझिंग जरी असला, आज जरी हरलेला असला तरी उद्याचे रायझिंग आहे। कारण खेळामध्ये कायम म्हणजे कुणीतरी हारणार असतो, कुणीतरी जिंकणार असतो। म्हणून मला कायम आठवतं मी ज्यावेळेस प्रमोदजी महाजन यांच्या कॅबिन मध्ये ज्यावेळेस गेलो होतो त्यावेळेस पाठीमागं तिथं लिहिलेलं होतं, 2 मुल होते आणि ते भांडत होते असं चित्र होतं। त्या ठिकाणी खाली लिहिलेलं होतं की नो डिफीट इज फायनल अनलेस यू स्टॉप ट्राईंग। कोणतंही अपयश हे कायम नसतं, तर त्याच्यासाठी जिद्द, प्रयत्न आणि चिकाटी असावी लागते। ती तुमच्यामध्ये आहे आणि ती निश्चित अर्थानं पुढील काळामध्ये ती तुम्हाला फलद्रूप होणार, त्याच्यामध्ये कायम विश्वास ठेवा। क्रिकेट क्लबचा गेल्या 20 दिवस आपली टुर्नामेंट या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती। त्याचा आजचा हा अंतिम सामना, फायनलचा सामना हा आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये काही वेळापूर्वीच आपला संपन्न झाला आणि कार्यक्रमाच्या समारोपाकडे आपण पारितोषिक वितरणाच्या अनुषंगाने आपण जात आहोत। तो कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे। त्या कार्यक्रमाला मंचावरती उपस्थित असणारे 20 दिवसापासून सर्वस्व
कृष्णभाऊंच्या नावानं ही स्पर्धा ती आपल्या या मैदानावरती आयोजित केली जाते आणि आपल्या जिल्ह्यामधनं असेल बाहेरच्या वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये देखील खेळाडू या स्पर्धेकरता आपल्या वेगवेगळ्या टीम्स या बोलवत असतात आणि अत्यंत रोमांचक असा एक वेगळा सामना या क्रिकेटच्या विश्वामध्ये आपल्या या मैदानावरती आपला संपन्न होत असतो. आपण पाहतो की वेगवेगळ्या ठिकाणी सातत्याने वेगवेगळ्या मॅचेस आयोजित केल्या जातात. ज्या ज्या वेळेला मॅचेस आयोजित होतात त्याच्यातनं वेगवेगळे खेळाडू देखील सातत्याने तयार होत असतात. कालच आपण पाहिलं तर या त्याला देखील काल 50 वर्ष पूर्ण झाले आणि 50 वर्ष पूर्ण झाले तरी मोठा भव्य दिव्य असा एक वेगळा सोहळा त्या टुर्नामेंटचा देखील आपल्या त्या स्टेडियमचा पार पडला आणि त्याच्यामध्ये अगदी गावस्करांपासून तर तेंडुलकरांपर्यंत अशी तिथं एक खेळाडूची एक वेगळी फळी त्या क्षेत्रामधली आपल्याला पाहायला मिळाली. आणि म्हणून ज्यावेळेला हे सगळं काम घडतं क्रिकेट क्षेत्रामधलं घडतं क्रिकेट विश्वामधलं घडतं तर त्या वेळेला या खेळाडूंना देखील त्यातनं एक चैतन्य मिळत असतं. एक नवीन चैतन्य नवीन ऊर्जा त्या माध्यमातून मिळत असते आणि म्हणून याच विचारानं सातत्यानं कृष्णाभाऊ देखील काम करायचे. त्यावेळेला तत्कालीन नगरपालिका असल्यापासून तर अगदी महानगरपालिका झाल्यानंतर देखील महानगरपालिकेमध्ये देखील त्यांनी काम केलं आणि या शहरामध्ये जसं पूर्वी भाऊ ज्यावेळेला होते त्यावेळेला शहर मर्यादित होतं आणि सर्वांगीण प्रश्न या नगरपालिकेच्या कालखंडातले असतील महानगरपालिकेच्या कालखंडामधले असतील ते मांडण्याचा प्रयत्न भाऊ सातत्याने करत असायचे. शहर म्हणून बोलत असायचे राज्यातल्या घडामोडींवरती बोलत असायचे आणि म्हणून या शहरामध्ये एक वेगळं नेतृत्व म्हणून स्वर्गवासी कृष्णाभाऊंकडे देखील पाहिलं जायचं आणि म्हणून कुठेतरी आज त्यांच्या विचारानं धनुभैया असतील किंवा राजूमामा असतील ही सगळी मंडळी या शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये काम करतात आणि म्हणून काम करत असताना अनेक वेळेला माता भगिनींचे संपर्क असेल युवकांशी संपर्क असेल ज्येष्ठ नागरिकांशी संपर्क असेल वेगवेगळे प्रश्न जाणून घेत असतात आणि म्हणून त्या विचारातनं ते युवकांकरता देखील हा एक प्रयत्न असतो की कुठेतरी त्यांना एकत्र आणणं एक क्रिकेटच्या मैदानावरती आणणं आणि त्यांना कुठेतरी खेळाच्या माध्यमातून सक्रिय करणं. गेल्या 20 दिवसापासून सुरू असलेली ही प्रीमियम लीग यशस्वी करण्यासाठी साई क्रिकेट क्लबचे सर्व सदस्यांनी अथक परिश्रम घेतले. श्री साई द्वारका सेवा ट्रस्ट तसेच साई क्रिकेट क्लबच्या वतीने गेल्या 5-6 वर्षापासून या ठिकाणी प्रीमियर लीगचे आयोजन करण्यात येतं. माझे वडील स्वर्गीय कृष्णभाऊ जाधव यांच्या स्मरणार्थ ही प्रीमियर लीग भरण्यात येत आहे आणि अत्यंत यशस्वीपणे आज या ठिकाणी सामने झाले आणि प्रथम क्रमांकाचं बक्षीस त्या ठिकाणी मिळालेलं आहे. मी सर्व क्रिकेट प्रेमींचे आणि या टुर्नामेंटमध्ये सहभागी होणारे सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि भरभरून प्रेम नगरकरांनी या लीगला दिल्याबद्दल सर्वांचे आभार मानतो.